साठी लागणारं साहित्य सांगते. काही नाही, आपल्याला रवा घ्यायचा आहे 1 वाटी. त्या दिवशी नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी. तर आज आहे शिवजयंती, आज 19 तारीख आहे. तर सगळ्यांना शिवजयंती निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज तुम्हाला सांगते, मी आज साडी नेसलेली आहे. तुम्हाला सांगते, हा ऑरेंज कलर नाहीये, हा येलो कलर आहे. हे बघा, पण ना जेव्हा आपण व्हिडिओ चालू करतो त्याच्यामध्ये पूर्ण असा आंबा कलर दिसतोय. तर आज मी साडी अशी नेसलेली आहे, तुम्हाला दाखवते मी. तर साडीमध्ये आपण छानच दिसत असतो. तर आज मी शिवजयंती निमित्तच आज छानपैकी आज साडी नेसलेली आहे. म्हटलं चला आज साडीवर आज छान व्हिडिओ काढू. आणि मी आज माझ्या घरी आहे. आज मम्मी आणि मीच बाहेर जाणार होतो, तुम्हाला हेही सांगते. आज आम्ही जाणार होतो शॉपिंगला. मम्मीला ना बाहेर जायचं आहे. आय थिंक मम्मी जाणार आहे 27-28ला. तर मम्मीला थोडीशी शॉपिंग करायची होती. तर मग म्हणे आपण गावात चल. मला कालपासून माझ्या मागे लागले, म्हटलं आपण उद्या जाऊ, उद्या करत करत आहे ना, म्हटलं अजून थोडेसे आहे दिवस. तर मग आपण नक्की आता आज जाणार होतो. मी आवरून पण गेली, म्हटलं चला आता छानपैकी आपण दाखवू आपण आज काय काय शॉपिंग करणार आहे. पण मम्मी बोलली का, मम्मी गेली, मला थोडंच लेट झालं. तर मम्मी झोपली होती, म्हटलं आता बस, असा मम्मीचा मूड गेला. मग शेवटी मी माझ्या घरी निघून आली. आता तुम्हाला दिसत असेल माझं घर. तर आज मी घरी आलेली आहे, साडी नेसली. म्हटलं चला आपण एक छान सुंदर अशी रेसिपी दाखवू. तर आज मी दाखवणार आहे सांजाची पोळी. तर तुम्ही याच्या अगोदर आपल्या पुऱ्या करतो आपण लग्नामध्ये, सांजोऱ्या करतो, ते बरंच ऐकलं असेल आणि मे बी सगळ्यांना येत पण असेल ही पोळी. पण आज मी ती करणार आहे शिवजयंती निमित्त. गोडधोड करावं म्हटलं काहीतरी, तर मी आज हे करणार आहे. शक्य झालं तर मी आपला केशरी कलरचा असा भात पण म्हणजे राईस तो असतो तो पण दाखवणार आहे. आणि शक्य झालं तर आता याला किती वेळ लागतो ते बघू, तेही दाखवेल. मग आता याच्यासाठी काय काय साहित्य लागेल तर मी तुम्हाला दाखवते. चला, आणि मी कशी दिसते आज, आज मी साडी नेसलेली, नक्की सांगा. साठी लागणारं साहित्य सांगते. काही नाही, आपल्याला रवा घ्यायचा आहे 1 वाटी. त्या दिवशी ना मी जो हलवा तुम्हाला माखंडे हलवा दाखवला तो थोडासा उरला होता. तर म्हटलं आता जास्त नको करायला, कारण की ना गोड कोणी खात नाही, उगाच पडून नको राहिला. तर मी एवढा छोटी वाटी हा रवा घेतलेला आहे, गोळ घेतलेला आहे 1 वाटी, आणि मोठी वाटी ना एवढं पीठ घेतलेलं आहे. आणि ही आपली वेलची पूड, आणि हे मीठ. काही जास्त साहित्य लागत नाही. आणि हे पाणी आहे लागेल आपल्याला, आणि हे आपलं तूप. तर इकडे मी कढई ठेवलेली आहे. तुम्हाला जो माझा व्हिडिओ आवडला त्या दिवशीचा, तर बरेचसे जण म्हणत होते का रवा भाजून घ्यायचा का कच्चा टाकला, तो कच्चाच टाकायचा होता आणि दुधामध्ये भिजवायचा होता अर्धा तास. तर आता आपण हा मी रवा घेतलाय, इकडे कढई ठेवली, मी दाखवते तुम्हाला. तर इकडे ठेवली आहे कढई. कढई गरम झाली. तर तुमच्या अंदाजानं घरात किती जण असतील किंवा गोड आवडत असेल तर आवर्जून करा जास्त, आणि खूप छान लागते ही सांजाची पोळी. तर हे बघा, मी रवा घेतलाय. आपला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जास्त लाल नाही होऊ द्यायचा आहे, तर आपल्याला हा भाजूनच घ्यायचा आहे. असंच भाजायचं, आपल्याला तूप किंवा काही टाकायचं नाही त्यात, आपल्याला नॉर्मल असा भाजून घ्यायचा आहे. चला म्हटलं शिवजयंती निमित्त आपण काहीतरी करूया, महाराजांची आज जयंती आहे, तर गोडधोड तर झालंच पाहिजे. तर आता व्यवस्थित भाजून घेऊ आपण. रवा आपला छान भाजला गेला आहे. आता मी गॅस बंद करते, ताटात आता काढून घेते. आता काढून घेते मी हा. आता तोपर्यंत रवा गार होईल, तोपर्यंत आता कणिक मळून घेऊ आपण. इकडे मी घेतली आहे परात छोटी, ही माझी परात आहे छोटी, छान आहे, एकदम भाकर वगैरे करायला खूप छान आहे ही. तर हे बघा, 1 वाटी मी हे जे पीठ घेतलं होतं ते आता आपण मळून घेऊ. जेवढं लागेल तेवढंच घेते. जेव्हा आपण सांजोऱ्या करतो, ज्या लग्नाच्या पुऱ्या असतात, सांजोऱ्या करतो, त्याला आदल्या दिवशी आपल्याला ते सारण असतं ते भिजवून ठेवावं लागतं, म्हणजे आदल्या दिवशीच करून ठेवावं लागतं. तेव्हा दुसऱ्या दिवशी आपण त्या पुऱ्या करत असतो, सांजोऱ्या करतो.
इकडे ना पुऱ्याच म्हणतात आणि गावाकडे ना सांजोऱ्या म्हणतात. अजून काही एक नाव आहे वाटतं, तर ते म्हटलं जातं. तर तुम्ही मला सांगा अजून पुऱ्या सांजोऱ्या अजून याला काय म्हटलं जातं. छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आपल्याला रोज एवढ्या बांगड्या घालत नाही, या निमित्ताने खरंच घालणं होतं आपलं. मला तर घरात तुम्हाला खरं सांगते, मला हे बांगड्या घालणं, साड्या खूप आवडतात. पण आहे ना मी तर म्हणते बायका कशा घालतात बांगड्या, एवढं साड्या रोज एवढं त्यांचं घातलेलं असतं, कारण की आपली नाही शक्य होत आता, नाही का. एक कडं असतं माझं फक्त. तर आता हे व्यवस्थित मी मळून घेते. आपलं कणिक मळलं गेलेलं आहे, हाताला पण काही लागत नाही. आपण तूप टाकले ना एकदम छान मऊसूद असं मळलं जातं. आणि याचं एवढं हेच आहे का आपण जी सांजाची पोळी करणार आहोत ही लगेच होते, याला काही भिजवा वगैरे लागत नाही. बघा आपलं कणिक हा गोळा मळून झालेला आहे, एका वाटीचा बऱ्यापैकी झालेला आहे. आता याच्यावर झाकण ठेवू आपण आणि हा साईडला ठेवून देऊ. याच्यावर मी झाकण ठेवते, हीच वाटी ठेवते, ही साईडला ठेवून देते. इकडे मी घेतली आहे कढाई आणि परत गॅसवर ठेवली. आपल्याला आता पाक करून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे. मी तुम्हाला दाखवते. आता एक पाणी, जास्त सैल पण नको व्हायला, आणि रवा तसा सैल होतच नाही. 1.5 वाटी मी फक्त पाणी घेतलंय. यात आपल्याला आता गूळ टाकायचा आहे. त्याच्यात आपण गूळ टाकून घेऊ. एक वाटी मी गूळ टाकलेला म्हणजे घेतला होता छोटी. त्याचा आपण पाक करून घेऊ. पाक लगेच होतो, तुम्हाला माहिती आहे. नॉर्मल याच्यात ना 1-2 मी इथे तुपाचे टाकणार आहे. प्रॉपर आपण पाक करून घेऊ. आपला पाक झालेला आहे बघा. आता आपल्याला याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे. आपला हलवून घ्यायचं आहे. जी वेलची पूड आहे ना ती टाकून घ्यायची. नाही घट्टसर करून घ्यायचंय सारण. परफेक्ट झालंय, तर सुगंधही छान येतोय. सारण एकदम प्रॉपर झालेलं आहे. आता मी हे ना ताटामध्ये काढून घेते छोट्या. थोडं गार होऊ देते, आपण लगेच आता पोळ्या करायला घेणार आहोत. ताटात काढून ठेवलेलं आहे, एकदम प्रॉपर झालंय सारण आणि गार पण झालेलं आहे आता. तर आपण आता करायला घेऊ, कारण की पूर्ण जर थोडंसं अजून गार होऊ दिलं ना मग होणार नाही आपल्या ज्या पोळ्या आहेत सांजाच्या. आता मी करायला घेते. इकडे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. पोळपाट. तर हे जे मी कणिक मळून ठेवलं होतं इतकं छान मस्तपैकी भिजलंय ते. प्रॉपर हे आपलं सारण इथे ठेवते. तर आपण आता करायला घेऊ. छोटासा उंडा घेतलेला आहे. नॉर्मल पीठ लावायचं. त्याच्यात आपल्याला हे सारण भरायचं. आता आपण सगळ्या बाजूने अशा मोदक सारखं करून घेऊ. हे
वरचा भाग काढून घेऊ. आपल्या एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे. थोडा पोळीचा हात हे पिठाचा हात लावते मी. तर मस्त छान लाटून झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल इथे सारण कुठे कुठे, तर घाबरायचं काम नाही आहे. आता आपण ही तव्यावर टाकून घेऊ. मी तुम्हाला दाखवते. आता मी तूप टाकते. आज मी स्वयंपाकात आहे ना आपलं कोथिंबीरचे पराठे असतात ना, धपाटे म्हणतो पराठे, आज मी ते बनवले होते. तर त्याच्यावर आधी बनवलं होतं ना तेव्हा मी घसून घेतला होता. आता आपण हे उलटवू. एकदम हलक्या हाताने उलटवायचे आपल्याला. आपण या साईडने पण तूप लावून घेऊ. मस्त एकदम खमंग अशी दिसते आणि छान वाटते. तुपाची धार सोडायची, मस्त लागते. आता मस्त ताटात काढून घेतले. बटर पेपर ठेवलेला आहे. एकदम मस्त गरम आहे. आता मी दुसरी करायला घेते. परत आता पोळी लाटून घेतली. परत आहे ना करायला घेते. एकदम भन्नाट लागते, मस्त लागते ही सांजाची पोळी. मुलांना तर खूप आवडेल. उंडा करून घेतला तर खाली पीठ टाकते. आणि पीठ टाकावंच लागतं कारण की ना थोडंसं हे जरा गोळाचं असल्यामुळे चिकटतं ना खाली. आता एकदम हलक्या हाताने परत आपण लाटूया. तुम्हाला जर तीळ टाकायचे असेल ना वरतून तर टाकू शकतात. थोडं काहीतरी वेगळं सरकवते. प्रॉपर होते. तर आता तूप टाकते. हवा खूप येते माझ्या इथे. इकडनंच खिडकी ना, तवा फुगले. असं वाटतं पूर्णाची पोळीच आहे ना. मला तसंच फील होते आज. कारण की ना आपण पूर्णाची पोळी अशाच दिसतात ना आपल्या मस्त पिवळधम अशा छान. आपल्या सांजाच्या पोळ्या मस्त रेडी आहे. एकदम छान, किती सुंदर. आणि ही एक छोटीशी केली होती. तर इथे तुम्हाला दिसत असेल कारण की बघा मध्ये रवा आहे आणि खायला इतक्या खुसखुशीत, म्हणजे तुम्ही तोंडात टाकतात विरघळेल एवढ्या सॉफ्ट आहे. तशी मी आता तर मला खाता नाही येणार. माझं जेवण झालेलं आहे. तर तुम्ही बघा किती छान वाटतंय. एकदम मस्त वाटतंय. सांजाची पोळी एकदम छान झालेली आहे. किती झाले मी दाखवते तुम्हाला. 1 2 3 4. हे आमच्या चौघांना पुरे. तरी मी एक आईंना ठेवणार आहे. जर त्यांनी खाल्ली तर, माझं तिकडे यांचं जाणं झालं तर मी त्यांच्यासाठी ठेवेल. आता मी दाखवते. मस्त सांजाची आपली पोळी. अरे बघा, सांजोऱ्याच म्हणा तर याची छान अशी चपातीच आपण पोळी लाटून घेतली होती. खूप छान झालेली आहे. याला सांजाची पोळी म्हणतात. अरे बघा, मी आज महाराजांची आज जयंती असल्यामुळे मी छानपैकी आज गोडधोड करायचं होतं. मी तुम्हाला सांगितलं का मी आज केशव भात पण दाखवेन, पण आता ना वेळ थोडासा कमी आहे माझ्याकडे. तर आता याची टेस्ट पण नाही घेऊ शकत. तुम्ही बघू शकतात खूप छान झाली. तर साधारण 4 झाल्या. एकदम मस्त. तर आता नाही खाणार. तर आम्ही इकडे पंचवडी जाणार आहोत. मी दाखवणार होती तुम्हाला केशर भात, पण आता वेळ नाहीये.
आणि राहिला प्रश्न पुढे माझं काय, म्हणजे मी काय रुटीन माझं, तर ना मी आज आमच्याकडे पंचवटीमध्ये मालेगाव स्टँड, अशोक स्तंभ इथे इतकी गर्दी असते. म्हणजे जेव्हा महाराजांची जयंती असते तेव्हा सगळेजण खूप छान डान्स, खूप मनसोक्त एन्जॉय करतात आणि आमचा सगळा ग्रुप पण येत असतो, माझ्या पार्लरच्या सगळ्या मैत्रिणी येतात. हाय, तर मी अश्विनीताईकडे आलेली आहे. तुम्हाला मी दाखवते. तुम्ही याच्यावर अश्विनीताईचं घर बघितलंय, तर ना खाली इतका आवाज येतोय म्हणजे काहीच ऐकायला येत नाहीये. तर जेवढं मी दाखवता येईल तेवढं मी दाखवणार आहे. तर अश्विनीताईने आज मेनू मध्ये काय ठेवलेलं आहे मी ते दाखवते तुम्हाला. चला. खूप गर्दी आहे, ऐकायला येत नाही. मी तुम्हाला ना जेव्हा आम्ही जेवायला बसू ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल मेनू मध्ये ताईंनी काय काय ठेवलेलं आहे. हे बघा, खूप आवाज येत असेल. तर हे अश्विनीताईचं घर आहे, दाखवते बघा. हा हॉल आहे आणि इकडे ताईचा बेडरूम आहे या साईडला, आणि इकडे छोटा एक रूम काढला आहे, त्या साईडला किचन आहे. जेव्हा हा आवाज शांत होईल ना तर मी तुम्हाला सर्व दाखवेल आणि मेनू मध्ये काय ठेवलेलं आहे ताईनी तेही दाखवेल. आता आम्ही खाली जातो आणि पुढे तुम्हाला दाखवते. वारसदार आहे हे लक्षात ठेवा. सर्व आपल्या माता भगिनी या ठिकाणी ही मुलगी बघा किती छान असा तिने मेकअप केलाय, जिजाऊ झाली आहे ती. हॅलो कर बेटा. किती किती गोंड दिसते. रात्रीचे वाजले आहे 11:30. तर फायनली आम्ही घरी आलो. खूप तिथे गर्दी होती, तिथे काहीच दाखवता नाही आलं. मी पण डान्स केला थोडाफार आणि ही साडी मी नेसली होती. मला जायच्या वेळेस काही दाखवता नाही आलं, म्हटलं चला आता दाखवू. तर ही साडी मी नेसली होती. हे पण तिकडनं डायरेक्ट आले होते आणि मी तुम्हाला सांगितलंच का अश्वताईकडे आम्हाला जेवायला होतं. मस्त छान आमची जेवण झाली आणि मी तुम्हाला सांजाची पोळी दाखवली. आज गोडधोड थोडंसं म्हटलं आज करूया आणि यांनी आता आता तर हे आमचे जेवण झाले, आम्ही उद्याच खाऊ ती. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडंसं फार मी दाखवण्याचा प्रयत्न केला. पंचवटीमध्ये खूप छान अशी जयंती साजरी केली जाते शिवाजी महाराजांची. खूप मस्त छान उत्साह राहतो आणि आम्ही बसले ते पण दमले. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय.